दिवस संपून मध्यरात्र सुरू झाली, पण तरी सुद्धा ही लोकांची रीक काही थांबतच नाहीये. मला कळत नाही आजच अख्खा सातारा कसं काय जागा झाला अचानक. तर मरणाची भूक लागली. या लोकांमुळे ना दिवसभर जेवता आलंय ना रात्रीचं जेवण झालंय. उपाशी राहावं लागलंय सगळ्यांमुळे. चला चला चला, चप्पल काढून आत्या सगळ्यांनी. जेवण आणलंय सगळ्यांसाठी, या लवकर. या आत्या सगळ्यांनी आत्या. अहो सत्या आता तुम्ही या लवकर या. बलमा या लवकर. आला चला चला साईड चला चला. अरे बाजूला सारखा या सारखा बाजूला सारखा. चला पडवळ पंढरी मामा कमळे दादा, चला सगळ्यांनी जून घ्या. एकदम गरमागरम टेस्टी जेवण आणले खास तुमच्यासाठी स्पेशल. काय सगळा प्रकार? जेवण म्हणजे सगळ्यांसाठी जेवण घेऊन आलो. म्हणजे आभाळासारखं त्यांचं मोठं मन आहे, तसं आमच्या सत्ताधाराकडून सगळ्यांसाठी जेवण म्हणजे जे उपास आहे त्यांना सगळ्यांना जेवण एकदम टेस्टी, पोटभर आणि अनलिमिटेड, अगदी तुमच्या रागासारखं. चष्ट केली. पोलीस चौकी आहे ही, धर्मशाळा नाहीये. इथे जेवण वाढायला सगळ्यांना. पटकन हे सगळं घेऊन जा, बाहेर वा. अहो पण मॅडम ऐक, मी म्हणलं बाहेर घेऊन जा. हो पाटील मॅडम, असं चौकीतून जेवण वाढणं अलाउड नसतं ना, तर कैदी भूक करून टाकत गेले असते वर. आणि मी तर कुठल्या कायद्यात वाचलेलं नाही, म्हणजे माझ्या तर माहितीत नाही की पोलीस चौकीतून मी अन्नदान नाही करू शकत. काय बरोबर. आणि मॅडम तुम्ही आमची बाजू पण समजून घ्या ना. तुमचं एक वेळ ठीक आहे हो, डाएट करून तुम्ही रात्रभर उपाशी राहू शकता, पण आमचं काय? आणि मला तर वेळेत जेवलो नाही तर चक्कर येते. त्यामुळे थोडी माणुसकी दाखवा ना माझ्यावर म्हणजे आमच्या सगळ्यांवर. मॅडम निदान माझ्या वयाचा विचार तरी करा. रिटायर्ड लाईफ आनंदात जगायचं आहे मला, त्यामुळं भुकेनं काय होऊ नये एवढीच इच्छा आहे माझी. खाऊ दे ना सगळ्यांना 4-4 घास. मॅडम आम्ही दिवसभर काहीच खाल्लेलं नाहीये, तुमच्याच ऑर्डर्स फॉलो करतोय. जरा तरी माणुसकी दाखवा ना प्लीज. एक दिवस उपाशी राहता येत नाही आणि स्वतःला पोलीस समजता तुम्ही. ठीक आहे, क्या जेवून एवढीच भूक लागली तर, पण पटपट उरकायचं सगळं. आणि हे सगळं लवकरात लवकर बाहेर गेलं पाहिजे. लवकर उरकायचे होणं. या पटकन. बसा. बसून घ्या. तुम्ही. वा, छान झालं जेवण, मन अगदी तृप्त झालं. वा. हो ना, आणि रायता पण एकदम मस्त आहे. हो भारती मावशी, अजून घ्या रायता वाटलं तर. नको नको बस बस. त्यांना नको तर मला वाडा. वाडा. त्यांनी कमीच खाल्लंय, 2 किलो भात खाल्लाय बघ. बलमा, एक प्लेट भरून दे रे. मॅडम भूक मारू नका, जेवून घ्या. नकोय मला, घेऊन जा परत. हे बघा, उपकार करत नाही आहे मी, मदत करतोय. आपल्यात काय बी वाद असेल ना, पण सकाळपासून काम तर तुम्ही बी करतायच ना, त्यामुळं 4 घास खाऊन घ्या.
तुझ्यासारख्या गुंडांच्या मदतीची गरज नाहीये मला. ही प्लेट घेऊन जा. मॅडम हे बघा, तुम्हाला जो काय राग काढायचा ना तू माझ्यावर काढा, पण जेवणावर राग काढू नका प्लीज. एकदा सांगून कळत नाहीये का? घेऊन जा ती प्लेट, मला नकोय. मॅडम मी कुठेतरी वाचलंय, अन्नावर न खाणाऱ्याचं नाव लिहिलेलं असतंय. आता ही प्लेट तर भरलेली आहे, तेव्हा मी इथं ठेवून देतो. ज्याच्या नशिबात असेल तो खाईलच. वाघमारे मॅडम, तुम्ही बी जेवण करून घ्या. तुमचा उपवास नाही आहे ना, आणि मला माहिती आहे तुमच्या समोर अन्न आलं ना तर तुम्ही त्याला कधीच नाही म्हणणार नाही. चला जेवून घ्या तुम्ही. हा बसा, थांबा मीच वाढून देतो तुम्हाला. घ्या वहिनी. सावकाश 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 सावकाश. बरोबर, ऐका सगळ्यांनी पोट भरून जेवा काय. असले 5 टोप अजून बाहेर भरलेले आहेत, त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही, भरपूर पोट भरून खावा. आपल्याकडं आज लय पुण्याचं काम घडलं बघा. सत्या, अरे तू सगळ्या लोकांसाठी काय ना काय ते करत असतो, घरचे असू नाही तर बाहेरचे असू दे. आज बघ की हे आपले जे रक्षक आहेत पोलीस सगळे भोगलेले होते, आज त्यांच्यासाठी तू धावून आलास. तुला खरं सांगू का, तुझ्यामुळं ना मला पण जरा पुण्य करा मिळालं काय जितू. बरोबर बोलला बघा दादी तुम्ही. बलमा, पुण्य मिळालं नाही मिळालं त्याचा विषयच नाही आहे. एखाद्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसणं लय महत्वाचं आहे. खरे, पण दादा, मॅडमनी तुझा दरबार बंद केला, आणि काही लोकांच्या अडचणी अशा आहेत की त्या पोलीस काय कोर्ट पण सोडवू शकत नाही. मग अशा लोकांनी जायचं कुठं? दरबार बंद ठेवून कसं चालेल? पडवळा आवरा आवरा लवकर आहो. अहो थोड्याच उरल्यात तक्रारी. हा आवरा पटकन. शेवट ना? हो हो. हा जितीराव, झालं शेवटचे एका माणसाची तक्रार घ्यायची, संपला विषय. पोलीस पण आता निवांत होतील. 4 वर्ष झाली जमिनीचा वाद सुरू आहे. सत्यदादा त्याचा निकाल लावतील म्हणून मोठ्या आशेने आलो होतो. आता तुम्हीच त्यांना सांगितले की आमचं काम करू नका म्हणून. आता तुम्हीच काय ते नीट काम करून द्या म्हणजे झालं. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. वाघमारे अजून कशा आल्या नाहीत? पाठ झाले. चला निवळ. चला चला. बलमा चावे.
वाघमारे, तुम्हाला म्हणलं होतं ना मी, आपल्याला कुणीच वेगळं नाही करू शकत, कुणीच नाही. सत्या, वाघमारे सॉरी, मला तुमची झोप मोड करायची नव्हती. खरंच सॉरी, तुम्ही झोपा. एवढं काय नाही झालं. तू पण थकला असशील ना, ये झोपेतच. इथंच ये. आओ. बया, एक जमीनच्या खोलीचा दरवाजा उघडा आहे, लाईट पण चालू आहे. नाश्त्याची फरमाईशच सांगते आता. दोघं एकमेकांच्या कुशीत. सत्या भाऊजी रात्रभर हेतच आहेत वय. सपने, हीच ती संधी, हीच ती वेळ. मम्मी साहेब पण शाबासकी देतील आणि ते चिडक्या मॅडम त्या बी कौतुक करतील. आता दोघांची वाट लावते का नाही बघाच. आता फोन बंद पडला, रात्री चार्जिंगला लावायला पण विसरली. काय करू? मम्मी साहेबांना जाऊन सांगते. आता मम्मीची सकाळच नाही झाली अजून. मम्मी उठा. मम्मी उठा. मी सपना उठवायला आले होते. सपने तू हा हे सपने हो बघ हात मिनिट कुठली काय झालं तुला ओरडायला? काय सुना मी आली का इथं? हो तसलं काही नाही झालं. सॉरी मम्मी, ते जाऊ दे सगळं. मोबाईल कुठे तुमचा? मोबाईल कुठे? सपने अगं हिथंच असेल कुठतरी मोबाईल. कशाला पाहिजे तुला मोबाईल? हो मम्मी, सत्या भाऊजी आणि एक जाऊ एकमेकांच्या कुशीत झोपलेत. चला पटकन फोटो काढूया. माझा मोबाईल नेमका स्विच ऑफ झालाय. चला लवकर चला. ए सपनी, तुझी खबर जर चुकीची निघाली का नाही, खबरीची झोपच करेल बघ मी तुझी. हा झोपेचं खबरच करेल मी तुझ्या. हो माझ्या झोपेच्या खोबऱ्याचं जाऊ द्या. चला ना लवकर. हा संधी जाईन निघून. चला उठा चला लवकर. चांगली झोप लागली होती. सपनी झोप ओढली माझी. हा चल चला. बापरे, मम्मी काय करते? उडली का झोप? असं नाही, बघून चालायचं ना मम्मी. थांबा, मोबाईल कुठे? घ्या चला जागे व्हा. परत धडकाल. चला लवकर. इकडे नाही चला. मम्मी हात कसा ठेवलाय? अगं मोबाईल कसा धांदणार बघ ते. कॅमेरा शूट कसं करणार?
सत्यभाऊजी टेडीबिअर झाली. खूप स्वप्नी अगं दिसत की सत्या. हा अगं ती भाऊला घेऊन झोपले. थांबा जरा परत एकदा बघते. मम्मी शपथ सांगते मग अशी ना सत्यभाऊजी आणि एक झोपे एकत्रच होते बघा. सत्यभाऊजी पळून गेले असणार. खूप नीट बघितलंच नाहीस तू. पण कशाला जायला देऊ. तुला म्हणलं होतं का नाही माझी झोप मोड करू नको. तर मला झोप लागली होती. हे तांड समज पण तुला आकडे का काय. अरे सत्या दादा लगा कसा आहे. मला इकडे का बोलवलंय. घरी आलो असतो की डायरेक्ट. पण ती जाऊ दे. माझी सिस्टर इन्स्पेक्टर कशी आहे, डॅडी कशी आहेत, मम्मी सांग. अरे तू कसा आहे ते सांग मला आधी. अहो पप्पू शेठ घरी सगळे उत्तम आहेत आणि तुम्हाला मुद्दाम घरी बोलवलं नाही कारण जरा महत्वाचं काम होतं म्हणलं बाहेरच भेटावं. बोल की मग. ते बोलतो नंतर. आधी सांग तू कसा आहेस, तुझं काम कसं चाललंय. मी एकदम टाकाटक. पप्पू शेट आता टॉपला गेलाय सत्या दादा. दुबईत बिबत वारे असतात माझ्या. अरे तिकडं ती राजस्थानची ऑर्डर होती मागच्या आठवड्यात. पैसे आले आले डायरेक्ट 4 डंपर खरेदी केलेत. आणि राजस्थानवरून येताना मी तुझ्यासाठी गुंट बी आणणार होतो गिफ्ट म्हणून. पण ती टॅम्पूच मिळाला नाही र. नाही तर ती टॅम्पूत बसून आणला असतं मी इकडं. नको नको उंट बिंट कशाला आणायचा. पण ते सोड. माझं ना तुझ्याकडे महत्वाचं काम आहे. मला तुझ्यासोबत भागीदारीत एक नवीन व्यवसाय करायचा आहे. काय भागीदारीत व्यवसाय माझ्या बरोबर. अरे देवा लगा पावलंच बघ लगा. तू बोल बोल काय कसला बिझनेस करायचा सांग. सोन्याचा एक्सपोर्टचा इम्पोर्टचा कसला कर सांग फक्त. आता दुबई बिबत ओळखी झाल्यात पप्पू शेटच्या. याच्यापेक्षा मोठा बिझनेस करायचा आहे जेरॉक्स. झेरॉक्स मशीनीचा कारखाना काढायचा आपण. होयो नवीनच बिझनेस आहे. होयो ओ पप्पू शेठ जरा थंड घ्या. एवढा मोठा बी बिझनेस नाही आपला. छोटस जेरॉक्सचं दुकान टाकायचं. छोटस झेरॉक्सचं दुकान. अरे सत्य झाला का बिझनेस म्हणाय मी. पप्या कसं वाटायला का पप्पू शेट पेपर टाकतो मशीन. कुठलं बी काम कधी छोटं नसते. वेळ आली ना सगळं करावं लागतंय. अरे पण लका मी. तुला सांगतो मी सांगतो तसं करायचं. ठीक आहे आता काय तू म्हणतोय तर करू बाबा. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. बस 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 थांब थांबो. काढा काढा सामान काढा सगळं. सत्य दादा तुझं हे काम लागा एवढं सोपं नाही बरं का. पण करणार टपरी टाकणार इथं आपण. पटा 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 हात चाल. अहो पप्पू शेठ तुम्ही. आणि हे काय आज डंपर वगैरे न आणता थेट ट्रक घेऊन आलात. आणि हे सामान कसलं काढतायत. आव पटवळ यो पप्पू शेठ आता टपरी टाकतोय. स्वतःचा व्यवसाय चालू करायला लागलाय. पप्पू शेठ नवीन व्यवसायासाठी तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आपण एक सांगू तुमचा हा नवीन व्यवसाय तुम्ही इथे करू शकत नाही. का बरं करू शकत नाही. हा असं तुम्ही अडवू शकत नाही. जागा मालकाची रीतसर परवानगी घेतली मी. ऐका तुम्ही फक्त मला आधार द्या. विषय. अहो तुम्हाला आधार देता देता माझी नोकरी धोक्यात येईल त्याचं काय. ते नवीन आलेले मॅडम किती कचाकात तुम्हाला माहिती आहे का. नाही नाही काय नाही. तुम्ही मला माझा धंदा करू द्या. तुम्ही तुमची नोकरी करा संपला विषय. हा कशाला काय बोलतात मॅडम कळलं काय. अहो पप्पू शेठ काय मला पटपट. अरे
या केव्हा तिकडे नेऊन सत्या काय रे, काय झालं? कुठल्या तंद्रीत आहेस सत्या? काय झालं, असा एकटक का बघतोस? नाही, मी बघत होतो. तुम्ही जागेपणी जेवढ्या भारी दिसता, झोपत पण तेवढंच भारी दिसता का ते. अच्छा, मग काय वाटतं तुला? झोपेत तर कायच्या काय भारी दिसता तुम्ही वाघमारे. असं वाटतं ना, एकटक नुसतं तुमच्याकडेच बघत राहावं. भास झाला आगापण. आवरून मला ड्युटीवर पण जायचं. वाघमारे, आज चौकीत वेळेत कुणीच येणार नाही. सगळे पाटे घरी गेलेत. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, इथंच थांबा. बर, काय प्लॅन आहे मग? तू बोलून कशाला सांग, करूनच दाखवतो ते. सत्या सोड, येईल कुणीतरी. येऊ दे, कुणीतरी बघेल. बघू दे. सत्या, अगं बाई सपना वहिनी. किती घाबरतोस रे. जा आता, उठावर, मला आवरायचं. अहो वाघमारे, पण जा ना. माझं एकदा ऐकून तरी घ्या. जातोस की रे? अहो बाहेर या की जरा. सत्या जा, नाही तर मारी ना आता. अहो, मग मारायला तर बाहेर या. सत्या, चालवा, हात चालवा, पटा 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 पटा. लेच ढिलं काम करताय राव तुम्ही. हा, तुम्ही 5-6 दिवसच लावताल टपरी उभी करायला. हे काय सुरू आहे सगळं? नमस्कार मॅडम, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू? मी काय विचारलंय? हे काय सुरू आहे सगळं इथे? अहो काय नाही, गरीब माणूस आहे, पोटा पाण्याचा प्रश्न आहे, पोरा बाळांचा प्रश्न आहे, ते टपरी टाकतोय, व्यवसाय करायला लागलोय स्वतःच. जागा मालकाची परवानगी बघितली. अरे पण त्या टपरीचा आम्हाला त्रास होईल त्याचं काय? काय बोलताय मॅडम, कशाला काय त्रास होतोय? मी माझं काम करत राहणार. आणि काय ही जागा काय चौकीच्या हातीत नाहीये, त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. यार ये, हो झालं काका. हा, घे तिकडून घे. जैन मॅडम, हे काय आहे? बाकीचे कुठे आहेत? कोणीच आलं नाहीये का? सगळ्यांना सांगितलं होतं वेळेत या. पटवाळ नाहीयेत, मयूर मॅडम नाहीयेत, भारती मॅडम नाहीयेत, मामा पण नाहीयेत, कोणीच नाही अजून. सगळ्यांना सांगून सुद्धा मुद्दाम उशीर येतात. सगळ्यांचा मनमर्जी कारभार सुरू आहे इथे. आवाज सगळ्या नाही होत आहेत. मग आल्यावर बघते मी एकेकाला. जय हिंद मॅडम, गुड मॉर्निंग. काय वेळ झालीये? काय वेळ झालीये? इतका लेट का झालं यायला? काय इतका उशीर का झाला यायला? हो मॅडम, मला काहीच ऐकू येत नाही. काय बोलताय तुम्ही? इतका उशीर का झाला यायला? अहो वेळेत निघाले होते, पण यायला उशीर झाला. माझी गाडी बंद पडली होती. मला कळत नाहीये, मोठ्याने बोला, मला ऐकू नाही येते. हा आवाज बंद का नाही होतोय? आवाज बंद कर. हो, मी वेळेत यायला निघाले होते, पण माझी गाडी बंद पडली.
हॅलो, हा किती डंबर टाकले? शेवटचं डंबर टाकलं मला फोन कर. चालवा चालवा, हात चालवा, ठोका ठोका बटाट. या पप्पू शेठचा नवीन बिझनेस हा कसा तरच आवाज घुमला पाहिजे. ठोका, लाव लाव, जोर लाव, ठोक. ए यार, ठोके कर, जोरात लाव. शांत राहतो सर का. ए बंद करा, आवाज बंद करा. काय झालं मॅडम? काय झालं? तुझ्या या आवाजाचा त्रास होतोय आम्हाला. आमचं कोणाचंच आतमध्ये कामात नीट लक्ष लागत नाही. आत्ताच्या आत्ता हे सगळं बंद झालं पाहिजे, कळलं? ओ मॅडम, अहो असं नका करू. अहो गरीब माणूस आहे मी. गरीब बायका लेकरं, त्यांना कसं सांभाळू मी? अहो माझ्या भविष्याचा तर विचार करा. असं नका काम बंद पाडू माझं. हे गप, हे सगळं तू तुझं बघ, पण या आवाजाने सरकारी कामात व्यत्यय आला नाही पाहिजे. अहो कसलं काय सरकारी व्यत्यय बित्ते? अहो ती व्यत्यय बित्ते तर माझ्या जवळपास बी नाही शब्द. मी कशाला काय त्रास देईल? तुम्ही थांबा, थोडा वेळ सहन करा. लय काय आवाज होणार नाही, मला माझं काम करू द्या. ए करा ना चालू. अच्छा, सुरू करायला लावलं. तू असं नाही ऐकणार. कांबळे, जा जप्त करा त्यांच्या हातोड्या. ओ कांबळे, अहो मॅडम असं करू. कांबळे ऐका, असं करू नका. अहो माझा नवरा धंदा आहे. कांबळे ऐका. कांबळे ऐका मॅडम. अहो सांगा की तुम्ही. अहो माझ्या हातावरचं पोट कांबळे. ओ कांबळे, अहो ऐका. सोडा ते. अहो कांबळे, अहो ऐका. अहो माझा नवीन बिझनेस आहे. कांबळे ऐका की. अहो ओ मॅडम, अहो हे चुकीचं आहे. अन्याय करता राहू तुम्ही गरीबावर. कांबळे, अहो ऐका. काय मॅडम, मी लय चुकीचं करताय बरं का मॅडम तुम्ही. चुकीचं करते मी? अरे तुला नीट भाषेत सांगितलं होतं ना, आवाज बंद कर. ऐकलंस? शानपणा केलास तू. मग आता भोग. जे कोणी माझं नीट शब्दात सांगितलेलं ऐकत नाहीत, त्यांच्यासोबत मी हे करते. माझ्या पद्धतीने काम करून घेते, कळलं? आता हे बंद करून घरी निघ. काय लगा काम बंद पाडलं माझं. बोल पप्या, झालं काम? कसलं काय कुठवर आलं? अरे या नव्या इन्स्पेक्टर मॅडम, त्यांनी सगळं ते हातोडे बितोडे सामान नेलेलं का? कसं काम होणार? काम घरपासून आहेत माझं तर. कशी टपरी उभी करायची रे? पूर्वा पाटील मॅडम, तुम्ही मला आणि वाघमाऱ्यांना वेगळं करायला निघाला होता ना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला आणि वाघमाऱ्यांना वेगळं करणारा अजून जन्माला यायचंय.